हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर मसाले भात। त्यासाठी आपण एक बाउल पनीर घेतलं, त्यामध्ये 1 वाटी दही घातलं, थोडंसं मीठ घातलं, लाल मिरची पावडर आणि हळद हे सर्व घालून त्याला मॅरिनेट केलं आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिलं। तोपर्यंत आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून त्याला चॉपरच्या साहाय्याने एकदम बारीक कट करून घेऊया। आता एक गाजर कट करून घेऊया। यानंतर आपण चॉपरच्या साहाय्याने टोमॅटो कट करून घेऊया। एक मध्यम आकाराचा बटाटा कट करून घेऊया। आता गॅसवर कुकर ठेवून घेऊया, त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी तडतडल्यानंतर कांदा घालून घेऊया। थोडासा लालसर रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि त्यालाही मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता यामध्ये राहिलेले बटाटा, गाजर हे घालून घेऊया आणि 2 मिनिट परतून घेऊया। मिरची, लसूण, अद्रक बारीक वाटून ते घालूया। त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेऊया, थोडीशी हळद पावडर घालूया आणि गरम मसाला घालूया। याचबरोबर कोल्हापुरी मसालाही मी घातला आहे आणि त्यानंतर मॅरिनेट केलेलं पनीर घालून घेऊया। आता इथं मी बासमती राईस स्वच्छ धुवून घेतला आहे, तोही घालून घेऊया। यानंतर त्यालाही परतून घेऊया 2 मिनिट। आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ घालूया।
चांगलं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून कमी गॅसवर 2 शिट्ट्या घेऊया. तयार आहे आपला पनीर मसाले भात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व करूया कोशिंबीर सोबत. लाईक, शेअर, सबस्क्राईब संगीता किचन.